तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहते ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलमध्ये राकेश मेहते 30 बघा. आपण आलो आहे गारवा रिसॉर्ट अँड लॉजिंग. बघा मलकापूर आहे, सोनावणे बंधू मलकापूर हे त्यांचं हॉटेल आहे. आणि बघा त्यांचं हे हॉटेल आहे, बघा त्यांचं हॉटेल आहे. ती गेस्ट हाऊस पण होती, 2 गेस्ट हाऊस आहे वरती. तर आमचा मित्र जातो आणि आम्ही पण 6-7 जण आम्ही आलो आमच्या मित्राला भेटायला मुंबईवरनं. तर त्याला आपण जरा हातो आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊ. हा पूर्ण प्रेस्टीज आहे बसायला, बाहेर पण आहे. हे त्यांचे बंधू आहे, जे आमचे मित्र आहे त्यांचे बंधू आहे. सेम चेहरा आहे, एकदम डुप्लिकेट आहे त्यांचा एकदम. बघा आमचा मित्र परत आला आतून बाहेर. इथं इथं उत्तम जेवण भेटतं. इथं बघा काउंटर आहे, किचन आहे. बघा हे आमचे मित्र आहे, हे आमचे मित्र आहे. अरे मग खरं तेलच नाही बघ, तिच्या आयला तो तेल आहे, तेल बघा आमचे मित्र आहे, तरी पण आमचे मित्र आहे. तर आमच्या किती बघा त्याचा जीव आहे बघा प्रत्येक मित्रामध्ये. बघा स्वतः वाढतात आम्हाला बरं तरी पण लागलं तर आणि अंडर रे ते आणतो गरम करायचं. बघा सुका चिकन, चिकन मसाला, पती. या ठिकाणी चक्क गावरान पद्धतीचं मटण, चिकन आणि व्हेजमध्ये ज्यांना आवडते ते रेसिपी खायची चालू आहे. सर्वांना अतिशय जेवण आवडलं आहे. निसर्ग पण खूप छान आहे. हे आमचे मोठे भाऊ यांचे लहानपणीचे मुंबईचे सगळे फॅन मित्र आहेत. त्यांनी अजून मैत्री विसरलेली नाही, सर्व वर्ग मित्र आहेत. तर त्यांचं मनापासून गारवा हॉटेलमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. टेस्ट मस्त आहे एकदम, एक नंबर. हा आमच्या मित्राचा गारवा रिसॉर्ट आहे. बघा आमचे आले मित्र, हे ओनर आमचे आहे मित्र. कुठं आहे? बघा आमचे मित्र पण आमच्या आता फोटो काढा. त्याला म्हणतात मित्र. बघा बघा स्वतः आमच्यावर जेवायला बसला बघा मित्र आमचा. बघा हॉटेलला मालक असून आमच्या जेवायला बसला बघा. आम्हाला मामा नव्हतं बनवायचं, मामा तुम्हीच संधी देता. ते बाबा चंद्र तुला मी आणीन, तुला पडदा मिशन देतो, तुला यायला हां त्याला तेल लावलं बघ. गाडून जेवण झालंय, गप्पा मारते बघा, मस्त गप्पा मारते. आता जेवण झालं सर्वांचं, जरा गप्पा मारत बसले. आणि जेवण पण इथे एक नंबर जेवण होतं. आणि आमचा मित्र पण आमच्यावर जेवायला बसला. बघा पोटपुढे आलाय, बघा माझ्या पोटपुढे आलाय. आम्ही आलो आहे नदीवरती. तर बघा ऑलरेडी आमचे 3 मित्र पाण्यात उतरलेले आहे आणि चौथा मित्र चाललेला आहे. चौथा मित्र चाललेला आहे. मी पण आता चाललेलो आहे पाण्यामध्ये. आता मी पण चाललो आहे पाण्यामध्ये. चला आपण सावकाश जाऊया, कारण काय आहे पाण्यामध्ये गुलगुली बोलतात आहे. पण सावकाश जाऊया एकदम. नदी बघा, तिथून पाणी चालू होतं बघा त्याचं स्टार्ट. आणि पाणी म्हणजे किती शुद्ध बघा, पाणी एकदम किती शुद्ध पाणी एकदम आहे. सुंदर आहे ना नजारा एकदम. आता आमचे अजून 2 जण घरचे आराम करते आहे, 2 जण झोपले. आम्ही आता साधं असं राऊंड मारता मारता आम्ही इथं आलो आहे. काल आणलेलं चिकन सुका मध्ये टाकलं आणलं ना त्यांनी. ते आणलं. नाही आम्हाला पहिला डिफरंट
आणि आता आपण आलो पुढे पुढे चालत तर आता आपण आपल्या मित्राच्या हॉटेलवर आपण आलो आहे, ज्याचं आपण तिथं आपण थांबलेलं आहे, गारवा रिसॉर्ट म्हणू. तर चला बघूया, आता आमचे मित्र पण बाहेर बसले असेल चाय प्यायला, तर तुम्हाला नेतो डायरेक्ट. आपले मित्र बघा बसले गप्पा मारत. ही चाय तर आली नाही बघा. हे आमचे मित्र, त्यांचं नाव आहे निलेश सोनावणे करून. हे आमचे हॉटेलचे मालक आहे, म्हणजे आमचे मित्र खास आहे. त्यांनी आमची पुन्हा सोय केली, 2 दिवस आम्ही राहणार त्याची. आणि आमचे मित्र मुंबईने आलेले आहेत. मुंबई जरा मराठी कच्चं आहे माझं. हे माझे गोव्याचे मित्र म्हणून सांग, माझे मित्र आहेत म्हणून सांग. बघा हे पण गोव्याचे मित्र, ते गोव्याला चालले का आले माहीत नाही. ते आता 4 वाजले बघा. 4 वाजता बघा, 4 वाजता ते जेवायला बसले बघा. तर इथं कधी पण तुम्ही आले तरी तुम्हाला जेवायला भेटणार. तुम्हाला कसं वाटतं जेवण? एकदम लिंबूस बघा शांत बसले बघा. सर थकले आता. जे तर सर आपल्या मोबाईलमध्ये लागले बघा. आता नेट तर काय पकडत नाही. हां लका 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 लगी चक्का चक्का काय बोलतात ते. नाही मी याच्यावर टाकलं आपलं, मग टाकू दिलं. त्याकडेच टाकी. अरे मिरची आता काय आपल्याला फरक पडत नाही ना मिरची लागायला. संध्या पोती पेटव. संध्या ती पोती पेटवून सगळं मध्ये मध्ये टाकी की पेटते ती. बघा आपले मित्र मस्त की साईडला, रस्ते साईडला करायला जे गवत आलं आहे ना, तर काय हॉटेलचं नाव दिसत नाही ना, म्हणजे सवय जरा जायला लागतं आहे. बघा आपले मित्र चालत आहे बघा. हे नाव दिसत नाही ना, गारवा रिसॉर्ट हॉटेलचं नाव दिसत नाही म्हणून. बघा आमच्यावर आमचा मित्र पण आहे बघा. आमचे दादा पण आहे. दुसरी पेंडी बाबू. बघा साईडला पूर्ण पेटवले. फक्त साईड पेटवले, बाकी पुढे आतमध्ये नाही गेले बघा. साईड पेटी फक्त. मी इथे टाकली. नाही तेच हवे. नावाच्या समोरचं गेलं पाहिजे. नावाच्या समोरचं. हां नावाच्या समोरचं गेलं पाहिजे. पण या बोर्डाचा बोर्ड दिसत नाही समोर आल्यावर. हे नाव आहे ना हॉटेलचं. हे हॉटेलचं नाव दिसत नाही. समोर गाडी आली ना म्हणजे ते गवत इथं जास्त जे वरती आलं ना रस्त्याच्या कडेला ते थोडा जात आहे बघा. ही साईड जाळी पूर्ण आता एवढीच, त्याची ही पण पूर्ण जायची आता. आपण आता चाललो आहे बाहेर फिरायला अनुष्का घाटावरती. तर त्याच्या अगोदर नजारा बघा. काय नजारा आहे बघा. मस्त आहे की बघा. ही सुंदरचा बाहेरचा नजारा बघा. उतरलो अनुष्का घाटावरती आणि तुम्हाला घाट नजर तुम्हाला दाखवतो बघा. हे सर्व मित्र आम्ही आलो आहे ना फिरायला. खास आम्ही अनुष्का घाट बघायला आलेलो आहे. आणि फिरवा पण आमचा मित्रच आहे बघा आमच्या बरोबर गाडीमध्ये. जेवायला आलं तर आमच्या हॉटेलवर पाठवायचं कार्यावर. बघा आम्ही घाटावरती आणि घाटावरती आम्ही बघा खालचा नजारा बघा इथं. बघा ते लाईट ज्या लाईटी चमकत आहे ना बाबा त्या गाड्या आहेत बघा. खाली गेलं तर येणार नाही पुढे. जाऊन बघ ना. बघा घाटावर एकदम घाटावरती खाली गाडी बघा. दिसली गाडी बघा. लाईट बघा खाली चमकते बघा. समोरून गाडी येते बघा. उधर से तो आए आपको आए अभी हाँ चढ़के आए चढ़के है ना वही था चढ़के आए जो ऊपर हाँ चलो बोलो ना तेरा. बोलो ना चल खाली जायचं वर येणार नाही तो वर आला बघा शेकोटी पेटवली बघा आम्ही. थंडी भरपूर आहे इथं म्हणून बघा शेकोटी पेटवली बघा. आणि लाकडं कमी नाही पडणार. भरपूर लाकडं आणली शेकोटीला. कारण 2 दिवस इथं घालवायचे आणि 2 रात्र घालवायची आहे. आणि एकदम रस्ता पण हायवे पण एकदम टचच आहे.
हा. शेकोडी शेकोडी थंडी भरपूर आहे त्यात शेकोडी. बघा आम्ही मस्त शेकोडीची मजा घेतो आहे. आता 10 वाजायला आलेले 10 वाजायला बघा बघा आमचा पूर्ण ग्रुप बसलेला आहे. पूर्ण ग्रुप आहे आणि लाकडं पण भरपूर लाकडं आहे शेकोडीला कारण उद्याची रात्र पण काढायची आहे त्या लोकांना. मी तर निघणार आहे उद्या. आपण या टायमाला उद्या बसमध्ये असणार आहे पण हे लोक आहे ते अंदाजी लागणार आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही इथं. खूप मजा केली एकदम. बघा सर एन्जॉयवाले आहे मित्रा. बघा आम्ही मस्त शेकोडीची मजा घेतो आहे. आता 10 वाजायला आलेले 10 वाजायला बघा बघा आमचा पूर्ण ग्रुप बसलेला आहे. पूर्ण ग्रुप आहे आणि लाकडं पण भरपूर लाकडं आहे शेकोडीला कारण उद्याची रात्र पण काढायची आहे त्या लोकांना. मी तर निघणार आहे उद्या. आपण या टायमाला उद्या बसमध्ये असणार आहे पण हे लोक आहे ते अंदाजी लागणार आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही इथं. खूप मजा केली एकदम. बघा सर एन्जॉयवाले आहे मित्रा. आपण या गारवा रिसॉर्ट थांबलेलो तर आता आपण चाललो परत आहे. आमच्या मित्राचा अजून एक असा रिसॉर्ट आहे तो मस्त लॉजिंग सारखा आहे पूर्ण. तर आपण आता तिथं चाललेलो आहे. आता तेव्हा तयारी केलेली आहे आणि आमची गाडी पण बघा रेडी आहे. बघा गाडी पण रेडी आहे आम्हाला घेऊन जायला आणि आमचे मित्र सर आता रेडी होत आहे. रेडी झालेले आहे म्हणजे फक्त आमचं निघायचं आहे आणि आपण जाणार तिथं. तुम्हाला मी दाखवतो तो स्पॉट एकदम सुंदर स्पॉट आहे. म्हणजे तुम्ही बोला बड्डे पार्टी बोला किंवा तुम्हाला असं वाटलं बाबा जाऊन आपण 4-5 दिवस राहूया एन्जॉय करूया. तिथे कमसे कम 50 लोकांचं तरी तिथं एवढी व्यवस्था आहे आपण तिथं राहू शकतो. तर आपण जाणार आहे आता. तर चला आपण जाऊया तिथं मस्त की गाडीमध्ये बसल्या ना तर तुम्हाला मधला स्पॉट दाखवतो. चला आपण जाऊया. तर आपले सगळे मित्र आता गाडीमध्ये बसायला लागले. देऊन टाक गणेशवाल्याला. फुल गाडी भरलेली आहे. आता मला कुठं बसायला लागेल माहिती नाही. मला टप्पावर बसायला लागेल वाटतं. अरे मागे जाऊ घ्या अजून. बरं माझा ते पहिलं चला आता मी पण आपली बसतो. आपली जागा इथे आपली आहे. मेंढर भरले बघा मेंढर तरी भरली गाडी बघा. घ्यायला आला हे पडलेलं घ्यायला आला. आता आम्ही चाललोय तुम्हाला दाखवतो तो प्लॉट आणि लोकेशन पण बघा मस्त आहे. रहिमान जास्त असतो या दोघांच्यात. 1400 दिसाचा बोलतात त्याला. ते फोटो पाठवले की मला एक हा ईदच्या फरशी नसतात रे पण फरशी आहे की नाही 18x1 आहे किंवा 18x2 शीटच येते ती सीट येते आपल्याला ब्ल्यू कलरची. एक स्टीलची तो उसका येत असेल ना बोलला येत असेल ना उसला येत नाही गाड आहे ना घ्या तुमची सवय घालून घ्या. आम्हाला विराटचं पाणी नाही जमत. तुम्हाला विरारचं कसं जमत नाही जमत सांगतो. विरार आहे ते गाडीतलं पाणी आहे. झालेला फायदा नाही सांगत. मला लय फायदा झाला ट्रॅक्टरमध्ये थोडा ट्रॅक्टरमध्ये मिळाले 1.25 लाख रुपये. असं सांगा 15 लाख योजना लय आहेत रे या लोकांनी काढल्या बापांनी पण या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. नाही तुम्ही बोलत नाही मी दाबून ठेवता. तू राजकारणाचा विषय काढायचा अपोजिट आहे बघ. तुला आम्ही गाडून मारीन. आता स्पॉट जवळ आलेला आहे जिथं आम्ही तुम्हाला बोलू ना आम्ही चाललोय आमच्या मित्राच्या नवीन प्लॉट वरती. तर बघा जवळ आलं मस्त वातावरण बघा कशी गवत बघा एकदम लाल लाल गवत आहे बघा. आमदार वगैरे कोण असतील ना त्याच्यावर रस्ता नाही कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्ता गावचा पण फायदा होईल त्यामुळे. पूर्ण कच्चा रस्ता आहे तो. गेले रे आपला तो स्पॉट आलेला आहे. मेन स्पॉट आपला आला समोर बघा दिसतो तुम्हाला आपला स्पॉट आलेला आहे. बघा समजलं तुम्हाला व्हाईट
तो आपला मेन लोकेशन आहे. हे बघा कसं मस्त वाटतं बघा, मस्त रूम आहे, छान आहे. गेस्ट हाऊस हे पण आहे. तुम्हाला आतमध्ये गेलं पण दाखवतो मी. फक्त वाढ बघतोय कधी कोण टाकतोय. स्पॉट आलेला आहे म्हणून आम्ही सर्व उतरत आहे गाडी घालून. गाडीमध्ये सर्व उतरत आता बघा. आपला स्पॉट आले सर, आपले मित्र आता उतरत आहे गाडीमधनं. चला तुम्हाला मी रूम दाखवतो मस्त की. जरा काम चालू आहे, चिकन कापायचं काम चालू आहे. नियोजन लय मोठं आहे आजचा आमचा. प्रत्येकाला म्हणायचं काय वाटतं ते चोरून न्या. काम बाकी आहे. नियोजनचा आजचा जेवणाचा बेत आहे. तर चला आपण जाऊ डायरेक्ट आता. आतमध्ये एंट्री केल्यावर हॉल, मोठा हॉल आहे, मोठा हॉल आहे एकदम. आणि राईटला पण मोठा बेडरूम आहे. तो बेडरूम आहे हा. ऐसा पण बेडरूम दाखव. हे पण लॉजिंगच आहे आपल्या मित्राचं. इथे मोठं किचन आहे. बघा किचन आहे. आता जेवणाचं झालं आहे बेस सर्वांचा. आपण साठी म्हणजे तुम्ही इथं मला 20 लोक बोला, 25 लोक बोला, 15 लोक, आपला ग्रुप असतो ना, आपला एक तुला ऑफिसचा किंवा कंपनीचा मित्राचा ग्रुप असतो. तर तुम्ही ते येऊन एन्जॉय करू शकता. तुमची बड्डे पार्टी बोला किंवा तुम्हाला असं वाटतं आपण जायचं कुठे फिरायला, आपलं कुठे लोकेशन पाहिजे, आजूबाजूला कोणता त्रास नको, तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. आजूबाजूला पण तुम्हाला कोणताच काय त्रास होणार नाही आहे, तो पण तुम्हाला परिसर दाखवतो. पण खूप सुंदर आहे ते एकदम. तुम्हाला दाखवलं मी. हॉलमध्ये पण लोकेशन आहे बघा, घराला भाजलं लोकेशन बघा, किती सुंदर लोकेशन आहे बघा. आजूबाजूला काहीच परिसर नाही आहे. आजूबाजूला जरा परिसर नाही, म्हणजे तिथे येऊन किती पण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. किती पण तुम्ही मोठा स्पीकर लावला तरी बघा आजूबाजूला एक पण घर नाही. पूर्ण चारू बाजूला मोकळं राहणे, पूर्ण बघा, पूर्ण मोकळं राहणे एकदम. किती बघा पूर्ण मोकळं राहणे, म्हणजे असं आजूबाजूला काय जर तुम्हाला कोणता त्रास होईल तुम्ही इथे येऊन किती पण एन्जॉय केला तर. आणि स्विमिंग पूलचं जरा काम चालू होत आहे. पूर्ण स्विमिंग पूल लाद्या लावायची आहे, मग त्यात पाणी सोडून तुम्हाला खूप मजा वाटेल तुम्ही इथं आल्यानंतर. नाही ना, तू नाही सांगत ना बाबा. नाही सांगत बाबा. अरे हा काय बोलला माहितीये, ह्यानी काय बोलला त्याला, बाबूला गाव नाही काय नाही, आमच्या सोडून दे, त्याला गाव नाही, त्याची परिस्थिती ना. पण आमची इच्छा आहे की त्याची कुठेतरी घर व्हावं. बघ ना कुठेतरी स्वतः पैसे देतो आम्ही तुला, असा पण बोललाय हा. अशा भाषेत बोललोय मी. हा त्याच्या भाषेत बोललाय, पैसे देतो आम्ही तुला, असं पण नाही, फुकट पण नाही मागत आहे. 5 गुंठ दे ना, आम्ही पैसे देतो, त्याची ऐपत नाही, असा बोललेला आहे आला तेव्हा. तुम्ही बघा आपला ब्लॉग कसा होता. तर आपण आपल्या मित्राच्या गावी आलोय. मलकापूरला मोसम गाव आहे बघा. हॉटेल गारवा रिसॉर्ट आणि लॉजिंग. आम्ही तर खूप 2 दिवस मजा केली मी, आणि आपला ब्लॉग पण काढलेला आहे. आणि तुम्ही पण कधी आलात आपल्या कोकणात किंवा कराडमध्ये तुम्ही आलात नक्की तुम्ही इथं व्हिजिट द्या. माझं नाव सांगा, हरकत नाही. आणि आमचे अजून मित्र आहे त्यांचं नाव सांगा. तर आपल्या मित्राचं नाव पण आहे, निलेश सोनाने करून आहे. तिथं आमच्याकडे जेवण भेटतं, तुम्हाला नाश्ता पण आहे. तर नक्की तुम्ही आपला ब्लॉग बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर आपल्या ब्लॉगमध्ये मग आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्रे 30. आणि मी असं तुम्ही असा पण परत ब्लॉग घेऊन या नवीन. चला बाय सर्वांना.